गुड मॉर्निंग. काल पाऊस नव्हता पण वातावरण ढगाळ होतं म्हणून कपडे बाहेर वाळलीच नाही. त्यामुळे रात्रीच कपडे सगळे घरामध्ये टाकले आणि आता सकाळी हे घडी मारायचं काम चालू आहे. मला पावसाळा आवडते, मात्र हे कपडे वाळत नाही ना, तेवढाच एक प्रॉब्लेम आहे. आणि सगळे कपडे घरामध्ये इकडे तिकडे हे चेअरवर, कुठे डोअरवर असे सगळीकडे वाळत घालायला लागते. काल सकाळी थोडं ऊन असल्यामुळे मी हे बेडशीट आणि हे पिलो कवर वगैरे काढले होते आणि मग थोड्या वेळाने ऊन गायब, त्यामुळे हे काही वाळलेच नाही. नळ आले होते, पाणी भरून झाल्यावर मी थोडंसं अंगणामध्ये पाणी मारलं आणि मग नंतर झाडांना पण पाणी दिलं. आता पाऊस नाही 2 दिवसापासून, तर झाडं थोडे सुकल्यासारखे वाटत होते. आता थोडेसे फ्रेश दिसत आहे. आमच्या गावातले लोक सकाळीच शेतात निघून जातात, त्यामुळे अशी फारशी लोक बाहेर दिसत नाही. सगळीकडे असं शांत वातावरण आहे. आणि यांनी सकाळीच बाजारातून भाजीपाला आणून ठेवला होता. चला बघू याच्यामध्ये काय काय आणलेलं आहे. तर आज मीच जाणार होते बाजारमध्ये, पण यांनीच आणला. चला बघू आता काय काय आणलं. पालक आणि हे लसण, कळ्याच आणल्या वाटतं लसणच्या. आणि हे याला काय म्हणतात इकडे याला कोळं म्हणतात आणि आम्ही माझ्या माहेरी याला डांगर म्हणतात. तुम्ही काय म्हणता याला सांगा. आणि परत कांदे आणले. हे टमाटर आपल्याकडे अगोदरच होते पण आणले अजून. सांबार, याला काय म्हणता तुम्ही? सांबार, कोथिंबीर. सांबार म्हणते आणि ही कोथिंबीर म्हणतात. असं ज्याला जे म्हणायचं. आलूच म्हणणार सगळं. बटाटा, कोणी बटाटाही म्हणतात. आणखी काय म्हणतात? अद्रक, वांगी पण होते अगोदर. आणखी भेंडी, अगोदर मी हॅलो, बोल ना. काय नाही, आहे बसून, बोर होत होती. कुठं रे? पाठवून दे ना पाऊस. आला का इकडे? ये ना. कुठं आला? अच्छा, हिंगणघाट इकडेच आहे. यवतमाळला येत आहे का? ये पण घरी. निकिता आहे सोबत? तू कोणत्या रोडनं येशील? इकडून राळेगावकडून येशील ना? राळेगावकडून येताना बघ, राळेगाव म्हणजे कळमच्या अलीकडेच आहे आमचं गाव. इकडे कळमला जाताना. नाही, तिकडे नाही जायला लागत आपल्याला. यवतमाळ समोर येते इकडून येताना. हो. राळेगावरून आल्यावर तुला दिसते. रोडवरच आहे. मध्ये म्हणजे थोडंसं 1 किलोमीटरही नाही, 800 मीटर यायला लागेल तुला. 1 किलोमीटर पण नाही, कमीच असं. बरं. तुम्हाला कॉल कर. कळमला आला का रस्त्यावरच आहे गाव, एवढं काय नाही. हो, राळेगाववरूनच यायला लागते वाटते. तिकडून हिंगणघाटकडून येताना तोच रस्ता आहे ना. बरं, मला सांग, कोण आहे सोबत? कोण आहे? मग आता जेवण वगैरे करून जा. मी दादाला फोन करतो. नॉनव्हेज बनवतो ना. हा. अच्छा. अरे ये ना, बनवतो ना स्वयंपाक. काय अर्ध्या तासात होते, अर्ध्या 1 तासात. जेवण केलं लग्नामध्ये, जेवण करून बस निघलो. मला वेळ
हो 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 होते लवकरच. आम्ही गेलो होतो लग्नाला, आम्हाला 1.5 तास लागलं. आम्ही बाईकनं गेलो होतो ना, त्याच्यामुळे वेळ लागला. तुला लवकरच येशील तू. ये तू ये, मला जवळपास आला राळेगावला का मला कॉल कर. रस्त्यात कोणाला विचारलं तरी सांगते. मस्त असं कोणी आलं ना तर खूप खुशी वाटते. आता जेवण कर म्हणत आहे तर तो जेवण करून आला म्हणते, मला असं आवडत नाही. चला ठीक आहे, आता काही मी काय आवडत नाही, नंतर करतो. आता तू येत आहे तर खूप वर्षांनी भेट झाली. मग आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या, पण सगळं काही कॅमेऱ्यात कैद केलं नाही. थोडासा क्षण शूट केला आणि काही आठवणी फक्त जगण्यासाठी असतात, ते कॅमेऱ्यासाठी नाही. त्यामुळं मी काही शूट नाही केलं. आणि आता तो निघत आहे. काही क्षणासाठी जुन्या दिवसामध्ये गेल्यासारखं वाटलं आणि अशा लहानपणीच्या मित्रांना भेटल्यावर कळतं, वेळ पुढे जातो पण आपली नाती तशीच राहतात. छान बाय. आणि मग मी विद्याकडे आली तर हे असे भाजी निवडत होते सगळे बसून. बसवली आता चहा मागवली. दूध नाही माझ्याकडे, काळा चहा घे. काळा नाही घेत मी, काळी झाली ना. काळा चहा अजून काळी नाही. आज गौराच्या घरचा चहा काळाच घ्या लागत असतो. तिच्या घरी म्हशी आहे, गाई आहे, नाही का चहा काळा पास. मी काय म्हणलं, चरुटाची भाजी घ्यायला या ना. हो म्हटलं गेलं ना. अरे गावातली नाही घ्यायची, आपल्या बांधाची घ्यायची. तरोट्याची भाजी घ्यायला बोलवत आहे शेतामध्ये. जेवायला या, भाजी निवडून. ही बघा इकडे चहा मांडत आहे. आज काळा चहा आहे. मी काही काळा चहा घेत नाही, मला आवडतच नाही काळा चहा. आणि ही बघा अशी छान देवपूजा करते, रोज करते ती. वेळ किती लागते पूजेला? हो तू रोज करतो, तुला माहिती. दोघी करत आहे ना. मी नाही करत, सासूबाईच्या मागे आहे माझी पूजा. मग नाही तर आली आहे चहा, मस्त दिवसभर चहा मांडते. कॅन्टीन खोलला तुम्ही आता. हो ना, खोलच लागत नाही तर ते सकाळी व्हिडिओ पाठ इथेच ते जाऊ पण एका दिवसात ओळखलं. मित्रांनो मी हिला मदत करत आहे चहा बनवण्यासाठी, पण याच्यातली डाळ नाही थांब दुसरी दिसत नाही. काही नाही, काळेवाले देतो ना, मस्त लागते गोड. ते ठेचा लागेल ना त्याला. हे नाही उकळी छोटीशी नाही. थांब विचारते गोड पाटणार घेऊन अशी टाकून टाकता येईल लगेच. तुला काळी काळी दाणे यायच्यात, हेच कशी काय अशी आली का? मी तिथून डिमार्टमधून छान निघतात ते दुकानातल्या थोडेसे. डिमार्टचेच आहे होय. मी आणि माझी मैत्रीण सध्या माहूरला जायची प्लॅनिंग करत आहोत. आमचं काय, आम्ही तर खूप प्लॅनिंग करतो आणि यांनाही वाटते का ह्या दोघी फक्त प्लॅन करतात, यांना जायचं तर काही नसतं. बघूया यावेळी प्लॅन खरं सक्सेस होते का. काय शिकवलं नाही, काय शिकवलं? आणि मला काय म्हणे आज तू असा रडका खेळा खेळत गेल्या गेल्या, त्याला कोणीच नाही दिसलं ना ग. काल 2 वेळा पडला म्हणते ग. हो पडला म्हणते ना, त्याला सांग. हो मग घ्यायला गेलो मम्मा म्हणे मी पडलोच म्हणे. आनंदी सांगे काल 2 वेळा पडला म्हणे, मी एकदा म्हणे मोठ्या पोरांना पाडलं म्हणे असे सांग. असं मला मॅडम म्हणे ना, आता खूप मस्त्या करते ताई म्हणे. मी म्हणलं मस्त्या केल्या तर मग राबायचं म्हणलं, मी काहीच नाही माहिती म्हणलं मस्त्यासाठी. जमला का इतकाच दे ना, काय शुगर करतं का द्यायला. मग सासूबाईचा चहा, हातचा चहा पिला माझी बोट निघतच नाही, चिपकूनच बसते किती वेळ. ते तू जास्त गोड आहे ना म्हणून ते अजूनच गोड लागते. काय शिकवलं मग? अरे विसरलीस ग, तिथे घेऊन द्यायचं होतं का ट्युशन मध्ये? कशाला, तिथं कोणतं काम पाहिजे म्हणे तिला. ती मॅडम उद्या थोडंसं नाही घेत त्याच्या, मी नाही घेत, देऊन द्या ब्लॅक टी. हा माझा आथांग तुम्हाला माहितच आहे. आणि ही तृष्णा. ए हाय करा सगळे, हाय करा. हा बोला त्यांच्यासोबत, विचारा ना. तुझं नाव सांग त्यांना. आनंदी दत्ता दर्वेकर. आणि तुझं? अथांग. किसके घर में देखा? किसके घर? तुम्हारे घर है आथांग, तुम्हारे घर? ये देखो दर्शक. अरे आता मेरा दोस्त है, देखो ये देखो.
तर मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच संपवते. आज माझ्यासोबत सकाळची कामं केली, थोड्या गप्पा मारल्या. असा साधा घरगुती व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.